भूतान 19 एप्रिल 2019 ते 26 एप्रिल 2019. आंध्र प्रदेश. आरुका व्हॅलीच्या प्रवास वर्णगात म्हटल्याप्रमाणे याही सहलीची कल्पना ही किरणकडे झालेल्या GTG म्हणजे गेट टुगेदरचाच फलित होती. त्या गेट टुगेदरमध्ये ठरल्याबरोखूम सर्व सहली होत होत्या. नेहमीप्रमाणे यावेळीही कोणातर्फे जायचे व सहलीला कोण कोण येणार यावरही बराच विचारविनिमय झाला. खास त्यासाठी आम्ही सर्वजण अंजूकडे 5-6 जानेवारीला जमलो होतो. निमित्त जरी सहलीचे असले तरी उद्देश मात्र गेट टुगेदरचाच होता. त्याआधी दीपाच्या पार्ल्याच्या घरी गेट टुगेदरच्या निमित्ताने आमच्या नेहमीच्या यशस्वी कलाकारांसोबत संजू व हिमानीच्या उपस्थितीत श्री मंगेश नाडकर्णीला भूतानच्या सहलीची माहिती देण्यासाठी बोलावलेच होते. भूतानबद्दल बरेच ऐकून व वाचून होतो, त्यामुळे उत्सुकता होतीच. वाचनात आले होते की जेव्हा आपण कुठे जाण्याचा संकल्प करतो तेव्हा आपण तिथे पोहोचलेलो असतो. भूतानमधला प्रत्येक माणूस कायम हसतमुख असतो. जगातले सर्व देश ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अर्थात GDPने आपल्या प्रगतीचे मूल्यमापन करतात, पण भूतान मात्र GDHने अर्थात ग्रॉस डोमेस्टिक हॅपीनेस किंवा ग्रॉस नॅशनल हॅपीनेस GNHने आपले मूल्यमापन करतात आणि त्यात ते सर्वोत्तम आहेत. भूतान प्रदूषणमुक्त आहे असे बरेच काही ऐकून होतो. युरोपसारख्या इतर देशांना भूतानच्या विसासाठी वेटिंग असते, पण आपण मात्र भूतानचे सख्खे शेजारी असल्यामुळे आपल्याला भूतानला भेट देण्यासाठी व्हिसा काय पण पारपत्र म्हणजे पासपोर्ट देखील लागत नाही. पण व्हिसाच्या ऐवजी 2 प्रकारची परमिट मात्र लागतात, एक एंट्री परमिट व दुसरे रूट परमिट. पण पारपत्र बाळगणे जरुरीचे आहे, कारण त्यावर एंट्री व एक्झिटचा शिक्का उमटवतात. आज जगातला प्रत्येक देश त्यांचा कार्बन फुटप्रिंट कमी करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलत आहे, पण भूतान मात्र एकमेव देश आहे ज्यांचा कार्बन फुटप्रिंट नुसता 0 नाही तर सरप्लस आहे. यावरून इथल्या प्रदूषणमुक्त वातावरणाची कल्पना येते. भूतानची जमीन 71% जंगलाने व्यापलेली आहे. तिथे ट्रॅफिक सिग्नलचा वापर करत नाहीत, फक्त थिम्पू शहरात एकच सिग्नल आहे. आपली संस्कृती टिकवण्यासाठी ते कामाच्या ठिकाणी पारंपरिक वेश धारण करतात. 1999 पासून येथे प्लॅस्टिकवर बंदी आहे. भूतानमध्ये आजही राजेशाही आहे, परंतु इथले राजे, सरकार व नागरिक मिळून या देशाला प्रदूषणमुक्त ठेवण्याचं काम करतात. भूतान तसा गरीब देश आहे, पण माणसे मात्र कायम आनंदी. पैसा आणि आनंद यांचा कसा एकमेकांशी संबंध नाही याचं एकमेव उदाहरण म्हणजे भूतान. सोबत प्रामाणिकपणा देखील याची शान वाढवतोच. प्रत्येक जागेचं, ठिकाणाचं, देशाचं त्यांच्या गुणांशी त्यांचं एक नातं आहे. जसे भारतातले उत्तर प्रदेश, दिल्ली वगैरे नावं घेतली की फक्त गुंडगिरीच आठवते. गढवालचं नाव घेतलं की अतिशय नम्र व कष्टाळू माणसेच आठवतात. दक्षिणेकडे गेलात तर भाषेचा नाहक कट्टर अभिमान असलेली माणसेच आठवतात. किंवा बाहेरच्या देशात म्हणजे इटली वगैरे देशात गेलात तर चोर लुटारू माणसेच आठवतात. तसेच भूतानला गेलात तर फक्त प्रामाणिक व आनंदीच माणसे आठवतील. आता हे सर्व अनुभवायची संधी आली होती. भूतानला जाण्यासाठी 2 पर्याय आहेत, एक बागडोगराहून व दुसरा पारोहून. परंतु मुंबई पारो थेट विमानसेवा नाही. पारोसाठी दिल्ली, कलकत्ता व गुवाहाटीहून विमानसेवा उपलब्ध आहे, पण हा पर्याय खर्चिक आहे. मुंबई बागडोगरा थेट विमानसेवा असून तेथून पुढील प्रवास बाय रोड करता येतो व त्या मानाने हा पर्याय स्वस्तही आहे. शेवटी मुंबई बागडोगरा या मार्गाने जाण्याचे निश्चित केले. यावेळेला एकूण 12 जणांचा ग्रुप झाला होता. त्यात मी व माधव कुंटे, विजय गीता पटवर्धन, हेमंत व अंजू दाते व प्रमोद व किरण शेंडे, नंदू व दीपा जोशी आणि अरविंद व अनिता गोडबोले यांचा समावेश होता. दिनांक 14 फेब्रुवारीला दीपाचा मेसेज आला की आपल्या ग्रुपमध्ये संजू व हिमानी गद्रे हे सुद्धा येत आहेत व आपला ग्रुप आता 14 जणांचा झाला आहे. ग्रुपच्या आकड्याबरोबर आमचा सहलीचा उत्साह व उत्सुकताही वाढतच होती. यावेळी माधव कुंटे, अरविंद अनिता गोडबोले व संजू व हिमानी गद्रे हे नव्याने आमच्या ग्रुपमध्ये सामील झाले होते. संदीप व जागृती वैती कुटुंब त्यांच्या छोट्या नैवेद्यासह 3 जण आमच्या ग्रुपमध्ये सामील झाले होते. त्यामुळे आता ग्रुपमध्ये असणाऱ्यांची संख्या 17 झाली होती. 4 एप्रिलला मंगेशने त्याच्या म्हणजे ट्रॅव्हल एक्सपर्टच्या ऑफिसमध्ये प्री डिपार्चर मीटिंग ठेवली होती. 8 जानेवारीलाच मुंबई बागडोगराचे विमानाचे बुकिंग मंगेशने केले होते. इंडिगो एअरलाइन्सचा जाता येण्याचा विमान तिकिटाचा दर ₹14,450 होता. 19 एप्रिलला सकाळी 7:10 विमान होते व व्हाया गुवाहाटी असा प्रवास करून 11:15ला बागडोगराला पोहोचणार होतो. तेथून पुढचा प्रवास बाय रोडचा होता.
अगोदर ठरल्याप्रमाणे मंगेश आमच्याबरोबर येणार होता, पण त्याला युरोपच्या टूरबरोबर जावं लागल्यामुळे तो आमच्याबरोबर येऊ शकला नाही व कोणत्या दुसऱ्या व्यक्तीचीही व्यवस्था करू शकला नाही. पण या गोष्टीचा आम्हाला थोडासा त्रास सहन करावा लागला होता. आज दिवस पहिला, दिनांक 19 एप्रिल 2019. 19ला फ्लाईट सकाळी 7:10 असल्यामुळे अंजू व दाते आदल्या दिवशीच बोरिवलीला अनिताकडे मुक्कामी गेले होते. पटवर्धन गाडी करून माझ्याकडे आले होते व आम्ही तिघेही गाडीने विमानतळाच्या दिशेला रवाना झालो. घराबाहेर पडताना काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. पाय अडखळत होता, पण आता त्याची सवय करून घ्यायला पाहिजे होती. ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वजण साधारण पहाटे 5च्या सुमारास विमानतळावर जमलो होतो. चेक इन होऊन आम्ही सामानमुक्त झालो होतो. विमान ठरल्याप्रमाणे वेळेत सुटले व 11:15च्या दरम्यान बागडोगराला पोहोचले. विमानतळाच्या बाहेर 4 इनोवा तयार होत्या. त्यातून आमचा फुन्सोलिंगच्या दिशेने प्रवास सुरू झाला. प्रवासाचा कालावधी 4-5 तासांचा होता. वाटेत जेवण झाल्यावर फुन्सोलिंगला पोहोचायला 6 वाजले होते. आजचा मुक्काम हॉटेल ड्रूकमध्ये होता. हॉटेल तर उत्तम होतेच, पण हॉटेलचा परिसर फारच छान होता. रूममध्ये बॅगा ठेवल्यावर थोड्याच वेळात जवळच असलेल्या बायोमेट्रिक केंद्रावर गेलो. तिथले सोपस्कार थोड्याच वेळात आटोपले. व्हिसाचे काम अगोदरच झाल्यामुळे वेळही वाया गेला नाही. आजचे रात्रीचे जेवण हॉटेलवरच होते. जेवणही चांगले होते. आज दिवस दुसरा, दिनांक 20 एप्रिल 2019. थिम्पूकडे प्रवास. आज हॉटेल ड्रूक सोडायचे होते. सोडण्याअगोदर सकाळी हॉटेल परिसराचे फोटो व नेहमीप्रमाणे सर्वांचे फोटो सेशन पार पडले. नाश्ता आटोपून सर्व बॅगा पॅक करून साधारण सकाळी 9 वाजता आम्ही थिम्पूसाठी निघालो. आजचा प्रवास थिम्पूसाठी होता. अंतर साधारण 170 किलोमीटर होते, पण रस्ता वळणावळणाचा होता, त्यामुळे वेळही लागणार होता. थिम्पू हे शहर समुद्रसपाटीपासून 7,375 फूट उंचीवर असून हे भूतानमधील सर्वात मोठे शहर आहे. 1961 पासून ही भूतानची राजधानी आहे. थोड्याशा प्रवासानंतर सर्वांनाच चहा कॉफीची इच्छा झाली व त्यासाठी एका छानशा हॉटेलला थांबलो. हॉटेलमधील अंतर्गत सजावट आकर्षक होतीच, त्यामुळे फोटो काढण्याचा मोह कोणालाच आवरता आला नाही. दुपारी 1 वाजताच्या सुमारास वाटेत हॉटेल बार्कमध्ये जेवणाचा कार्यक्रम उरकून पुढच्या प्रवासाला लागलो. वाटेत फोटोग्राफी चालूच होती व त्याचबरोबर बसमध्ये गाण्यांच्या भेंड्या, अंताक्षरी वगैरे चालूच होते. सोबत टेन नावाच्या गाईडची भूतानबद्दलची माहिती देण्याचे काम चालूच होते. आमच्या टूर गाईडचे नाव लुंग टेन होते. शॉर्टमध्ये त्याने आम्हाला नुसतेच टेन म्हणायची परवानगी दिली होती. भूतानची एकूण लोकसंख्या 8 लाखांच्या आसपास असून एकट्या थिम्पू शहराची लोकसंख्या 1 लाखाच्या आसपास आहे. भूतानच्या सर्व सीमा या भारतातील राज्यांशी जोडलेल्या आहेत. दक्षिण-पूर्व सीमा ही आसामशी, दक्षिण-पश्चिम सीमा ही पश्चिम बंगालशी, उत्तर-पूर्व सीमा ही अरुणाचल प्रदेशाशी व पश्चिम सीमा ही सिक्कीम या भारतातील राज्यांना जोडलेल्या आहेत. इकडे 85% बुद्धिस्ट, 10% हिंदू व 5% ख्रिस्ती व मुस्लिम नसल्यातच जमा आहेत. इकडे राजसत्ताक सत्ता असल्यामुळे राजा हा हेड ऑफ कंट्री व सेनादलाचा प्रमुख मानला जातो व पंतप्रधान हा लोकांनी निवडला असल्यामुळे हेड ऑफ स्टेट मानला जातो. राजा पंतप्रधानाला पदच्युत करू शकतो. भूतानच्या सैन्यात फार तर 9,000 भूतानी सैनिक असतील, तर इतर वेळेला भारतीय सैन्य त्यांना मदत करते. साधारण 4:30च्या सुमारास आम्ही हॉटेलवर पोहोचलो. आमच्याकडे असलेल्या टूर प्रोग्रॅम व टूर गाईडकडे असलेल्या टूर प्रोग्रॅम यात तफावत असल्यामुळे आम्ही आमच्या हॉटेलच्या जवळजवळ 5 किलोमीटर पुढे जाऊन परत आलो. नंतर मात्र पुढे असे घडू नये म्हणून दोघांची आयटिनररी, प्रवासाची रूपरेषा पडताळून बघितली. हॉटेलमध्ये प्रवेश केल्याबरोबर प्रत्येकाने आपापल्या रूमचा ताबा घेतला. आमच्या सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने हॉटेलचा माहोल एका बर्थडे पार्टीमुळे फारच छान होता. बर्थडे पार्टीमुळे सगळीकडे सजावट केली होती, त्यामुळे प्रसन्न वाटत होते. सुदैव अशासाठी की आमच्याही ग्रुपमधल्या संजूचा वाढदिवस 23 तारखेला असल्यामुळे त्या सजावटीचा थोडासा फायदा फोटो काढण्यापुरता घेता आला व दुर्दैव अशासाठी की पार्टीच्या दुसऱ्या दिवशी देखील सकाळपर्यंत त्या पार्टीचे कवित्व शिल्लक राहिले होते, त्यामुळे आमची दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना गैरसोय झाली. असो, हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर मस्तपैकी फोटो सेशन झाले व बाहेर एक फेरफटकाही मारून आलो. अर्थात बाहेर फिरण्यासारखे तसे काहीच नव्हते. समस्त स्त्री वर्गाच्या परवानगीने आजच रात्री सर्वांनीच एकमताने ड्रिंक्सचा कार्यक्रम करण्याची योजना तयार केली होती. त्यानुसार सगळी व्यवस्था चोख केली होती. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला. हॉटेलमध्ये पार्टी असल्यामुळे आमची व्यवस्था एका टेबलावर केली होती. जेवण आटोपल्यावर आजचा दिवस संपला व उद्या थिम्पू साईट सीइंगसाठी निघायचे होते. आजचा मुक्काम हॉटेल सिल्वर पाईन बुटीकमध्येच होता. आज दिवस तिसरा, दिनांक 21 एप्रिल 2019. थिम्पू दर्शन. सकाळी 8 वाजता नाश्ता करून 9च्या सुमारास आम्ही बसने थिम्पू शहर पाहण्यासाठी निघालो. त्याआधी सकाळीच हॉटेलजवळच्या परिसराजवळ थोडेसे फोटो काढून एक फेरफटका मारून आलो व नंतर हॉटेलच्या परिसरातले आमचेही फोटो सेशन पार पडले. पहिले ठिकाण होते बुद्धा दोर्डेन्मा. बुद्धाचा 51.5 मीटर उंचीचा बसलेला पुतळा. बसलेल्या स्थितीतला हा जगातला सर्वात उंच पुतळा आहे.
एकूण 145 एकर जागेत वसलेला हा भव्य पुतळा ब्रॉन्झ धातूचा असून तो सोनेरी रंगात रंगवलेला आहे. त्याचे बांधकाम 2006 मध्ये वांगचुक राजाच्या 60व्या वाढदिवसानिमित्त सुरू झाले. ते 2010 पर्यंत पूर्ण व्हायचे होते, परंतु ते 2015ला पूर्ण झाले. आतमध्ये 1.25 लाख बुद्धाच्या छोट्या मूर्ती आहेत. एकट्या थिंपू शहराच्या लोकसंख्येपेक्षा त्यांची संख्या जास्त आहे. आजूबाजूच्या परिसराचे फोटो काढून व आमचे फोटो सेशन उरकून पुढच्या ठिकाणी जाण्यास निघालो. पुढचे ठिकाण होते भूतानचे राष्ट्रीय स्मारक, भूतान नॅशनल चोर्टन म्हणजे स्तूप. 3ऱ्या वांगचुक राजाच्या सन्मानार्थ हे 1974 साली बांधण्यात आले. हा राजा चेन स्मोकर होता व आजारपणाच्या उपचारासाठी तो केनियाला गेला होता. तिथेच त्याचा मृत्यू झाला. नंतर त्याची बॉडी भूतानमध्ये आणून दहन केली. याच राजाच्या काळात भूतानचा सर्वांगाने विकास झाला व भूतान हा युनोचा 1971 साली सदस्य देखील झाला. 2008 साली स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले. पुढचे ठिकाण होते चंगांखा लखांग. हे 12व्या शतकातील सर्वात जुने मंदिर आहे. येथील मूर्ती प्लॅटिनम धातूच्या असून त्या सोनेरी रंगात रंगवलेल्या आहेत. येथील देवाला बियरचा देखील नैवेद्य दाखवला जातो. या देवळात नवजात बालकांना दर्शनासाठी घेऊन यायची प्रथा आहे. नंतरचे ठिकाण होते टाकिन सेंटर झू. टाकिन हा भूतानमध्ये आढळणारा प्राणी आहे. साधारण याकसारखा हा दिसतो. या झूमध्ये बार्किंग डियर वगैरे प्राणी बघायला मिळाले. थोडीफार फोटोग्राफी करून लगेचच बाहेर पडलो. आज रविवार असल्यामुळे भूतान राष्ट्रीय लायब्ररी बंद होती, पण त्याऐवजी एक जुने मंदिर दाखवण्यात आले. त्या मंदिरात चहा, बिस्किट आणि प्रसाद म्हणून त्यांचे काही चटपटीत जिन्नस टेस्ट करायला मिळाले व खाण्याच्या पानाचाही आस्वाद घेता आला. नंतर एका हँडीक्राफ्ट सेंटरला भेट देऊन सरळ हॉटेल सिल्वर पाईन बुटीक गाठले. रात्रीचे जेवण पार पडून आजचा दिवस संपला. आज दिवस चौथा, दिनांक 22 एप्रिल 2019, पुनखा व पारो. आज हॉटेल सिल्वर पाईन सोडून पारोला जायचे होते. प्रवास लांबचा होता व घाटातलाही होता, त्यामुळे लवकर निघणे क्रमप्राप्त होते. सकाळीच 8 वाजता नाश्ता करून सर्व बॅगा गाडीवर पॅक करून टाकल्या. निघण्यापूर्वी नेहमीप्रमाणे फोटो सेशन झालेच. आजचा प्रवास जवळजवळ 212 किलोमीटरचा होता. पारोला जाताना वाटेत पुनख्खाला एक स्टॉप होताच. थिंपू ते पुनख्खा अंतर 86 किलोमीटर होते व वेळ साधारण 3 तास लागणार होता. पुनख्खा ही भूतानची जुनी राजधानी होती. भूतानचे मुख्य पीक हे भात आहे व मुख्य 2 नद्या येथे आहेत. पारोला जाताना दोचुला पासचा एक थांबा आहे. तेथून 360 अंशातून नयनरम्य मनोहर असे दृश्य बघायला मिळते. हिमालयाची बर्फाच्छादित शिखरेही येथून बघायला मिळतात. भूतानच्या प्रामुख्याने 2 नद्या आहेत, एक पोचू व दुसरी मोचू. पो म्हणजे वडी व मो म्हणजे आई व चू म्हणजे पाणी. भूतानच्या धर्मग्रंथाला कॅनॉन असे म्हणतात व त्याचे 108 व्हॉल्यूम्स आहेत. आसामचे जे निर्वासित होते त्यांना आसाम वेगळा देश हवा होता, पण भारतीय सरकारने त्यांची डाळ शिजू दिली नाही. त्यानंतर ते दक्षिण भूतानमध्ये स्थायिक झाले. त्यांचे भूतान सेनेबरोबर 2 दिवस युद्ध झाले. त्यात त्यांचा पराभव करून त्यांना पुन्हा भारतात पाठवले. भूतानी लोकांशी लढाई झाली, त्यात 108 लोक मारले गेले. त्यांच्या स्मरणार्थ येथे 108 स्तूप बांधले आहेत. येथे बरेच ठिकाणी प्रेयर फ्लॅग्स दिसतात. इथल्या लोकांची अशी समजूत आहे, हे फ्लॅग जेव्हा वाऱ्यांनी हलतात तेव्हा या फ्लॅग्सच्या व वाऱ्याच्या माध्यमातून लोकांच्या प्रार्थना या स्वर्गापर्यंत पोहोचतात. तिथे फोटोग्राफी करून आमचा प्रवास पारोच्या दिशेने सुरू झाला. रस्ता घाटातला व वळणावळणाचा असल्यामुळे काहींना बसमध्ये त्रास होत होता, पण त्याला नाईलाज होता. सबंध दिवसाच्या प्रवासानंतर 4:30-5च्या सुमारास आम्ही हॉटेल पेमा यांगसेलला पोहोचलो. आज व उद्या 2 दिवस आता इथेच मुक्काम होता. सर्वात जमेची बाजू म्हणजे या हॉटेलला लिफ्ट होती, त्यामुळे रूम्स कोणत्याही मजल्यावर असल्याची काळजी नव्हती. हॉटेल तर छान होतेच आणि शहराच्या अगदी मध्यवस्तीतच होते, त्यामुळे शॉपिंगची वगैरे चिंताच नव्हती. रूम्स ताब्यात घेतल्यावर बाहेर फेरफटका मारायला सगळेच बाहेर पडले. उद्या संजीवचा वाढदिवस असल्यामुळे त्याच्या केकची आजच व्यवस्था करायची होती. तसे हॉटेलच्या वेटरला सांगूनही ठेवले होते, कारण उद्याचा मुक्कामही याच हॉटेलवर होता. गरजेनुसार थोडंफार शॉपिंगही पार पडले. रात्रीचे जेवण हॉटेलवरच होते. उद्या पारो साईट सीइंग करायचे होते. आज दिवस 5वा, दिनांक 23 एप्रिल 2019, पारो दर्शन. आज पारो साईट सीइंग करायचे होते. सकाळीच जरा बाहेर पडलो व एक फेरफटका मारून आलो. 9च्या दरम्यान नाश्ता करून साईट सीइंगला बाहेर पडलो. पहिले ठिकाण होते ताजोंग नॅशनल म्युझियम. हे पारो शहरातील एक सांस्कृतिक म्युझियम आहे. 1968 साली हे स्थापन झाले असून 3ऱ्या वांगचुक राजाच्या कारकिर्दीत याचे नूतनीकरण झाले. आज या म्युझियममध्ये 1500 वर्षांपासूनच्या 3000 भूतानी कलाकृती जतन करून ठेवल्या आहेत.
आजच्या प्रचलित परंपरा व प्राचीन परंपरा यांचा सुरेख मिलाप येथे पाहायला मिळतो. येथेच संजीवच्या पार्ल्याच्या त्याच्या शाळेतील एक मित्र, जो आता भारतीय सैन्यात मेजर म्हणून होता, त्याला भेटण्याचा व त्याच्याबरोबर फोटो घेण्याचाही योग आला. दुसरे ठिकाण होते पारो रिम्पुंग झोंग. नामग्याल राजाच्या आदेशावरून 1644 साली पारो झोंग बांधण्यात आला. झोंग म्हणजे जवळजवळ किल्लाच. मुख्यत्वे करून तिबेटी आक्रमणापासून वाचण्यासाठी याचा उपयोग करण्यात आला. 1897 साली भूकंपात व 1907 साली आगीच्या भक्ष्यस्थानी पडून याचे अपरिमित नुकसान झाले होते. आता या जागेत कोर्ट व सरकारी कचेऱ्या आहेत. पारोला भूतानचे एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पारो चू या नदीच्या जवळ असलेले हे विमानतळ 7300 फूट उंचीवर आहे. पारोमध्ये तसे बाकी बघण्यासारखे असे काही नाही. संध्याकाळची वेळ ही शॉपिंगसाठी फ्री ठेवली होती. रात्रीच्या जेवणाअगोदर संजीवचा वाढदिवस साजरा केला. केकची अगोदरच सोय करून ठेवली होती. केक कापून झाल्यावर जेवणाचा कार्यक्रम झाला. संजीववर शुभेच्छांचा वर्षाव झाला व सोबत फोटोही. अशा वेगळ्या ठिकाणी वाढदिवस साजरा होणे हा एक वेगळाच आनंद असतो. आजचा दिवस येथेच संपला. उद्या हे हॉटेल सोडायचे होते व उद्या हा व्हॅलीला निघायचे होते. आज दिवस 6वा, दिनांक 24 एप्रिल 2019. हा व्हॅली. भूतानची सहल जेव्हा ठरवली होती तेव्हापासूनचा आमचा हा व्हॅलीला राहण्याचा आग्रह होता. साधारणपणे बहुतेक टूर हा व्हॅलीला नुसतेच जाऊन येतात, ते सुद्धा फक्त चेलाला पासपर्यंत व परत मागे फिरतात. परंतु आम्हाला हा व्हॅलीला राहायचे होते. अशा या हा व्हॅलीला आज आम्ही सकाळीच नाश्ता करून 9च्या दरम्यान निघालो होतो. प्रवास साधारण 2 तासाचाच होता व अंतर होते 64 किलोमीटर. पारो होऊन हा व्हॅलीला जाताना वाटेत चेलाला पास लागतो. चेलाला हा 13,000 फूट उंचीवर आहे व सर्वात उंचावर असून रस्त्याने येथे जाता येते. येथून निसर्गरम्य असे हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांचे दुरून का होईना मस्त दर्शन होते. फोटोसाठी येथे पर्यटकांची बरीच गर्दी होते. हा पास पर्यटकांसाठी 2002 पासून खुला केला आहे. मर्यादित सुखसोयी असल्यामुळे या जागेला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या बरीच कमी आहे. त्यामुळे इथले नैसर्गिकपण बरचसं टिकून आहे. दुपारी 12 पर्यंत आम्ही तिथल्या हॉटेल रिसूम रिसॉर्टवर पोहोचलो. हॉटेलचं लोकेशन तर अप्रतिम होते. अक्षरशः चारीही बाजूने डोंगर व चक्क डोंगरच्या कुशीत वसलेले हे हॉटेल. हा व्हॅली हे नाव सार्थ झाल्यासारखे वाटत होते. या वातावरणात मन अतिशय प्रसन्न झाले होते. प्रत्येकाच्या रूम्सचं वाटप झाल्यावर तर आनंद अधिकच द्विगुणित झाला, कारण हॉटेलमधील रूम्स तर अतिशय प्रशस्त तर होत्याच, पण अंतर्गत सजावटही छान होती. वातावरणात मस्त गारवा होता. थोड्याच वेळात जेवणासाठी डायनिंग हॉलमध्ये जेवणावर सर्वांनीच येथेच छताव मारला. जेवण झाल्यावर 3च्या दरम्यान व्हॅलीमधल्या एका दावातल्या घरात त्यांचे रोजचे जीवनमान व घराची रचना पाहण्यासाठी गेलो. आमच्या टूरचाच तो एक भाग होता. साधारणपणे एखाद्या फार्म हाऊस सारखी घराची रचना होती. आजूबाजूला अंगण, गुरांसाठी जागा व घराच्या समोरच्या भागात शेती. शेतीची अवजार व धान्य कोठारासाठी घरातच व्यवस्था केली होती. त्यांच्याकडे काही पर्यटक होमस्टेसाठी येत असावेत, तशी त्यांनी घरात व्यवस्था केली होती. ज्यांना हॉटेलपेक्षा एखाद्या घरात राहण्याची इच्छा असेल ते लोक येथे येऊन राहू शकतात. त्यांच्याकडे चहा पाणी व सोबत बिस्किट अशी व्यवस्था केली होती. अर्थात त्याचा योग्य मोबदलाही त्यांना दिला होता. त्यांच्याकडचा पाहुणाचार घेत आम्ही घराबाहेर पडलो, ते थेट हॉटेलवरच. अशा थंड वातावरणात पुन्हा ड्रिंक्सचा मोह न होईल तरच नवल. तसा आज ट्रिपचा शेवटचाच टप्पा होता, कारण उद्यापासून परतीच्या प्रवासाची सुरुवात होणार होती. माहोल तर मस्त जमला होता व तयारीही चोख होतीच, त्यामुळे सर्वांनाच त्याची मजा चाखता आली. आज आम्ही हा व्हॅलीला आलो काय, तर उद्या लगेचच सकाळी हे हॉटेल सोडायचे आहे या कल्पनेनेच सर्वांना वाईट वाटत होते. येथे आणखी एक दिवस राहता आले असते तर फारच बरं झालं असतं, अशी सर्वांचीच भावना होती. पण भूतानला यायचे तर बाकी एखाद्या ठिकाणी कमी राहायला मिळाले तरी चालेल, पण हा व्हॅलीला मुक्काम जरूर करावा या निर्णयावर मात्र सर्वांचेच एकमत झाले. अशा सुंदर ठिकाणी निदान एक रात्र तरी राहण्याचे समाधान सर्वांच्याच चेहऱ्यावर होते. आज दिवस 7वा, दिनांक 25 एप्रिल 2019. परत फुनसोलिंगकडे. आज हॉटेल रिस्यूम रिसॉर्ट सोडायचे होते. सर्व बॅगा बसवर पॅक केल्या होत्या. जाताना परत हा व्हॅली ते पारो व पारो ते फुनसोलिंग असा एकूण जवळजवळ 200 किलोमीटरचा प्रवास होता. वाटेत आता मुद्दाम साईट सीइंगसाठी उतरायचे नव्हते. प्रवासादरम्यान सृष्टी सौंदर्य निहाळून डोळ्यात साठवायचे एवढेच काम होते. सोबत बसमधल्या सर्वांच्या गप्पा, गाणी व धमाल सोबत होतीच.
वाटेत जेवणासाठी बार्क हॉटेलला थांबून पुन्हा प्रवास फुन्सोलिंगसाठी चालू झाला. आजचा मुक्काम पुन्हा 19 तारखेचे जे हॉटेल ड्रूक होते तिथेच होता. साधारण 5च्या दरम्यान हॉटेलवर पोचलो, पण त्याआधी पारपत्र म्हणजे पासपोर्टवर एक्झिटचा स्टॅम्प मारून घेतला. म्हणजे उद्या थेट फुन्सोलिंग ते बागडोगरा प्रवासात अडचण येणार नव्हती. 19 तारखेला इथून निघतानाच आम्ही परत 25 तारखेला येऊ तेव्हा तळमजल्यावरचे रूम्स देण्यास सांगितले होते. तशा आज तळमजल्यावरच्या रूम्स सर्वांना मिळाल्या होत्या. रात्रीचे जेवण झाल्यावर उद्यासाठी बॅगा पॅक करून टाकल्या होत्या व सहल आजच जवळजवळ संपल्यात जमा होती. आज दिवस 8वा, दिनांक 26 एप्रिल 2019. परतीचा प्रवास. आजचा प्रवास फुन्सोलिंग ते बागडोगरा असा एकूण 180 किलोमीटरचा होता. सकाळचा नाश्ता व बॅगा पॅक करून निघायला 8:30 वाजले होते. वाटेत जेवणासाठी थांबून पुन्हा प्रवास बागडोगराच्या दिशेने चालू झाला व 1 वाजण्याच्या सुमारास आम्ही बागडोगरा विमानतळावर पोहोचलो. विमान 4 वाजता सुटणार होते. बोर्डिंग पास घेऊन सिक्युरिटी चेक इन झाल्यावर आम्ही सामानमुक्त झालो. विमान वेळेवर सुटले व 8:40 आम्ही मुंबई विमानतळावर आलो देखील. बॅगा घेतल्यावर सर्वजण आपापल्या घराच्या दिशेने रवाना झाले. खूप दिवस चर्चेत असलेल्या भूतान टूरचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. प्रत्येक पुढची सहल ही चालू सहलीतच ठरते अशी जवळजवळ प्रथाच आहे. तसेच याही वेळेला पुढच्या लेह लडाख सहलीचा सुतोवाच या सहलीत झालाच. आता बघू पुढील सहलीचा योग कधी येतो किंबहुना कधी घडवून आणतो, कारण शेवटी प्रयत्न मलाच करायचे आहेत. तोपर्यंत नमस्कार. हेमंत गाडगीळ. शेवटचे पान. शाळेत असताना प्रत्येकाला आपल्या वहीचे शेवटचे पान आठवत असेलच. काहीतरी गिरगटवण्यासाठीच याचा जास्त उपयोग व्हायचा, पण तेवढेच ते महत्त्वाचे असायचे. त्याचा उपयोग काय तर पेन चालत आहे की नाही हे बघण्यासाठी, किंवा काहीतरी पटकन उतरवून घ्यायचे असेल तर अशा फालतू कामासाठीच व्हायचा. पण सर्वांच्या वहीला हे शेवटचे पान असायचेच व तेवढेच आवडीचे. या पानावर म्हटलं या सहलीतला काही निवडक, चटपटीत, चटका लावणारे किंवा सहलीच्या आठवणी जागवणारे असे लिहावे असे मनात आले, म्हणून हा प्रपंच. सर्वात प्रथम आमचा ओरिजिनल ग्रुप हा 30-35 वर्ष जुना, पण या सहलीच्या निमित्ताने संजीव हिमानी, अरविंद अनिता, संदीप जागृती व माधव कुंटे ही मंडळी नवीनच. ही सर्व मंडळी यावेळी प्रथमच आमच्या ग्रुपबरोबर आली असे किंचितही वाटले नाही. भले आम्ही कितीही आमची टिमकी मिरवली की आमचा ग्रुप आहेच मुळी सर्वसमावेशक, सर्वांना सामावून घेणारा वगैरे, तरीही या सर्व मंडळींना याचे श्रेय द्यावेच लागेल. असे समविचारी लोक एकत्र येणे ही फार मोठी गोष्ट आहे. सर्वात कौतुक आहे ते संदीप आणि जागृती यांचे. त्यांच्यासाठी हा ग्रुप एकदमच वेगळा, शिवाय जनरेशन गॅपही होतीच. तरीसुद्धा आमच्यात वैती कुटुंब सामावून गेले. असा ग्रुप मोठा होताना भारती हवी होती असे मला मनापासून वाटते, कारण माणसे जमवायची, त्यांचा संचय करण्याची खूप आवड होती तिला. इतर मंडळींसाठी हे फारच खासगी असेल, पण राहुले नाही म्हणून नाईलाजाने नमूद करावे वाटले, याबद्दल क्षमा असावी. असो, आता सहलीमध्ये चर्चेल्या गेलेल्या गोष्टीबद्दल बोलू. उदाहरणार्थ टूर मॅनेजरचं टूरमध्ये नसणे. याचा विषय निघाला की अर्धा तास तरी मजेत जायचा. अगदी मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश असंच वाटायचं. पण सर्वांनीच ही अडचण समस्या न वाटून घेता मोठ्या खेळमेळीच्या वातावरणात घेतली, हे विशेष. या सहलीत विशेष म्हणजे बऱ्याच जणांना पोट बिघडण्याचा त्रास सहन करावा लागला. विशेषतः बायकांना हा त्रास जास्त जाणवला. किरणला तर चक्क फूड पॉयझनिंग असे डॉक्टरने सांगितले. पण कितीही अशा छोट्या मोठ्या अडचणींवर मात करत सहलीचा आनंद मात्र सर्वांनीच अक्षरशः लोटला. असे हे शेवटचे पान. आवडले तर ठेवा, फाडा किंवा विसरा, निर्णय तुमचा. जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले असतील, लेखनशैली आवडली असेल, सादरीकरण आवडलं असेल, तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय किंवा मत नोंदवा आणि सबस्क्राईबही करा, म्हणजे पुढील प्रवास वर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. नमस्कार.